मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि आरोही ही बेडरूममध्ये आलेली असतात. तेव्हा आता आरोही आणि रमा दोघीही गप्पा मारू लागतात. तर आरोही रमाला म्हणते की अगं आई, मला एक सांग ना, तू दिवाळीच्या वेळेस भाऊबीज असते, पाडवा असतो आणि अजून काय काय असतात, त्या सगळ्या गोष्टी मला तू सांग ना. पण आता तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि अक्षय तिथे येताच आता रमा आरोहीला म्हणते की आरोही, आता बराच वेळ झालाय आणि खूप उशीर झालाय, तेव्हा जा बरं तू जाऊन झोप. पण आता आरोही ऐकायला तयारच नसते. आरोही म्हणते सांग ना ग. तर रमा आरोहीला सांगू लागते आणि म्हणते की भाऊबीज म्हणजे प्रतिपदा आणि त्यानंतर त्या दिवसाची रमा आरोहीला आता माहिती सांगू लागते. रमा म्हणते की पाडव्याच्या दिवशी बायको नवऱ्याला छान ओवाळते आणि नवरा बायकोला. तर तेवढ्यात रमा आता अक्षयकडे बघते. आरोही म्हणते काय झालं आई, नवरा बायकोला छान असं काही असं तू म्हणत होती, पुढे काय. तर रमा अक्षयकडे बघते आणि पटकन अक्षय आता त्याचा मोबाईलमध्ये बघतो आणि रमा आता आरोहीला म्हणते काही नाही ग आरोही. रमा म्हणते की काही नाही आरोही, आता जा बरं तू जाऊन झोप. तेव्हा आरोही आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की बाबा अरे तू तरी सांग ना. आणि इकडे आता इरावतीने पुन्हा एकदा मोठा ड्रामा करून नाटक केलेलं असतं आणि तिची कपड्याची बॅग भरून इरावती आता तेथून निघून जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता मालविका तिथे येत म्हणते की अहो इरावती मॅडम, अहो कुठे चालल्यात तुम्ही. इरावती म्हणते की कुठे चालल्यात म्हणजे काय, ज्या घरात माझी किंमत नाही ना त्या घरात मी राहूच शकत नाही. आणि तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि इरावती जात असल्याचे बघताच अक्षय म्हणतो की इरावती आत्या, अगं कुठे निघालीस. तेव्हा इरावती म्हणते की ज्या घरात माझी किंमत नाही ना त्या घरात मी राहू शकत नाही आणि चालले मी अमेरिकेला. इरावती म्हणते की या घरात एकतर मी राहील किंवा या घरात एकतर ती रमा, आणि रमाला तर अक्षय या घराच्या बाहेर काढणार नाही. तेव्हा माझी या घरातून गरज संपलेली आहे आणि म्हणून मी या घरातून गेली तरी चालेल. अक्षय म्हणतो की आत्या, मुळात हे घर तिचंच आहे, तेव्हा मी या घरातून बाहेर काढणारा तिला कोण. अक्षय म्हणतो मग पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की नक्की झालंय तरी काय आता. आता इरावती म्हणते की गेले काही दिवसापासून हे काय काय चालू आहे तुला दिसत नाही आहे का. आणि दिवाळीच्या प्रत्येक दिवसांमध्ये रमा काही ना काही करते, तुला दिसत नाही आहे का अक्षय. आणि जसं ती सांगते तसंच त्या पद्धतीने सगळेजण वागतायत असे आता इरावती बोलते. इरावती म्हणते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय झालं तुला माहिती आहे ना, म्हणून मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. आणि तेवढ्यात आता इरावती आता जाऊ लागताच अक्षय इरावतीला हात लावतो आणि म्हणतो की आत्या प्लीज तू थांब, जाऊ नकोस. इकडे आरोही म्हणते की अगं आई, तू मला सांगत होती ना नवरा बायकोला काय देतो तर ते सांग ना. तेव्हा रमा आता म्हणते की आरोही अगं या दिवशी नवरा बायकोला गिफ्ट देतो आणि त्याला पाडवा म्हणतात, बाकी काही नाही. तेव्हा आता आरोही म्हणते की म्हणजे बाबा तुला गिफ्ट देणार का. तर रमा म्हणते की हळू बोला आरोही. रमा म्हणते की मला नाही माहिती ते आणि तू देखील बाबाला यामधलं काहीच विचारू नकोस आरोही. आता रमा ही पुन्हा आरोहीला तिच्या मांडीवर झोपवते आणि म्हणते की जास्त विचार करू नकोस आरोही, तू झोप बरं आता. तर आरोही म्हणते की आई, बाबा तुला काय गिफ्ट देईल ग, साडी देईल का बाकीच्या इतर गोष्टी देईल. आणि इकडे आता अक्षय हा इरावतीला थांबवत असतो. अक्षय आता इरावती समोर बसतो आणि म्हणतो की आत्या तू सांगेल ते मला मी करेल, पण तू प्लीज इथून जाऊ नकोस. तेव्हा मालविका आणि इरावती दोघीही आता अक्षयकडे बघतात. आता इरावती ही अक्षयकडे बघते तेव्हा अक्षय इरावतीला म्हणतो की एक काम करायचं, उद्या ना सोन्याच्या दुकानात जाऊन 2 सोन्याच्या अंगठ्या घेऊन यायच्या अक्षय. तर अक्षय म्हणतो की सोन्याच्या अंगठ्या आणि कुणासाठी. तेव्हा इरावती म्हणते की एक तुझ्यासाठी आणि दुसरी मालविकासाठी. ते ऐकताच आता अक्षयला धक्का बसतो आणि त्यानंतर हात पुढे करत इरावती म्हणते की पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुमच्या दोघांचं एंगेजमेंट करणार आहे. तेव्हा ते इरावतीचे बोलणे ऐकून आता अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षय आता मालविकाकडे बघतो. त्यातली त्यात इरावती आता अक्षयला म्हणते की पण आत्ता ही कुणाला सांगायचं सुद्धा नाही आहे, बरोबर की नाही मालविका. तर मालविका म्हणते बरोबर. अक्षय पुन्हा मालविकाकडे बघतो आणि अक्षयला आता काय करावं काही नाही कळतच नसतं, कारण इरावतीने आता डायरेक्ट मालविकाबरोबर अक्षयचे एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेतलेला असतो. इरावती म्हणते की अक्षय, या अगोदरही मी तुला सांगितलं होतं की तुला एका माणसाची गरज आहे आणि त्या अगोदर आरोहीला सुद्धा एका माणसाची गरज आहे. तुला एक पार्टनर हवायच आहे अक्षय.
इरावती म्हणते की मालविकाबरोबर लग्न करायला तू तयारसुद्धा झाला होता अक्षय, पण रमा या घरात आल्यानंतर पुन्हा तुझा निर्णय, आता त्याची घालमेल वाढली, तुझी घालमेल वाढली आणि हे सगळं मला नाही बघवत असे इरावती आता अक्षयला सांगते. तर अक्षय आता मालविकाकडे बघतो. इरावती म्हणते की हे बघ, तुला होणारा त्रास, आरोहीला होणारा त्रास आता मला बघवत नाहीये. आता अक्षयचा हात आपल्या हातात धरत इरावती म्हणते की त्यासाठी तुम्हाला वचन दे अक्षय, आणि नाही तर माझी या घरात काहीच गरज नाही आहे असंच मला वाटतंय असे म्हणत आता इरावती पुन्हा उठू लागते. तर अक्षय आता इरावतीचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की आत्या आणि मी तयार आहे. ते ऐकताच मालविका इरावती खूप खुश होतात. आणि इकडे आता रमा आणि आरोही दोघेही बेडरूममध्ये असतात. तर अक्षय आता बाहेर इरावतीने सांगितल्यामुळे 2 अंगठ्या आणायला गेलेला असतो. आता आरोहीची घालमेल वाढलेली असते. अक्षय घरातून गेल्यामुळे आरोही आता रमाकडे येते आणि म्हणते की आई, अगं बाबा कुठे गेला असेल ग, तेच काही कळत नाही. पटकन आता आरोही अक्षयला फोन लावू लागते. आणि इकडे आता आरोहीला राग येतो. आरोही सोफ्यावर बसते आणि म्हणते जोपर्यंत बाबा येणार नाही तोपर्यंत मी आता नाश्ताच करणार नाही. तेव्हा रमा आरोही समोर येत म्हणते की आरोही, अगं बाळ, हा काय हट्ट आहे असा. आणि तेवढ्यात अक्षय तिथे येतो. अक्षयला बघता क्षणी आरोही अक्षयकडे धाव घेते आणि म्हणते की अरे बाबा, तू कुठे होतास? सकाळपासून मी तुला किती शोधत होते. तेव्हा अक्षय आरोहीला आपल्याकडे घेतो. आरोहीला अक्षय म्हणतो की तसं काही नाही, एक छोटंसं काम होतं म्हणून गेलो होतो. आणि त्यानंतर आता हसतच आरोही म्हणते की मला माहिती आहे, आईसाठी तू पाडव्याचं गिफ्ट आणायला गेला होतास ना बाबा. ते ऐकताच अक्षय आता रमाकडे बघतो. आरोही अक्षयला म्हणते की बाबा, मला माहिती आहे आज नवरा आणि बायकोचा सण आहे. तिरप्या डोळ्यांनी आरोही आता अक्षयकडे बघते आणि रमाकडे. आरोही आता अक्षयला आईसाठी तिने काय सरप्राईज आणलं हे विचारते. इकडे पटकन रमा आरोहीला तिच्याकडे बोलावते आणि म्हणते की आरोही, चल बस पटकन आणि खाऊन घे आणि हा नाश्ता करून घे. तर तेवढ्यात आरोही तिकडे जाताच अक्षय त्याच्या खिशातील ते अंगठीचा बॉक्स बाहेर काढतो. आणि रमा आणि आरोहीचा डोळा चुकून पटकन तो अंगठीचा बॉक्स आता अक्षय त्या ड्रॉवरमध्ये ठेवतो. पण तिरप्या नजरेने रमाने अक्षयला तो बॉक्स ठेवताना बघितलेलं असतं. आणि त्यानंतर अक्षय बाहेर जाता क्षणी आरोहीसुद्धा अक्षयच्या पाठीमागे जाते. तर रमा आता पटकन उठून त्या ड्रॉवरमध्ये तो अंगठीचा बॉक्स आता बाहेर काढते आणि आपल्या हातात घेते. त्यामधील सोन्याची ती अंगठी बघून आता रमा विचारात पडते, ही अंगठी त्यांनी माझ्यासाठी आणली असेल का? आणि रमा ती अंगठी बघत आता खूप खुश होते. पटकन आता रमा ती बाजूला येते. आणि रमा विचार करत असतानाच पाठीमागून आरोही पुन्हा तिथे येते आणि रमाच्या हातातील ती अंगठी आपल्या हातात घेते. आणि ती अंगठी बघताच मोठ्याने ओरडत नाचतच आरोही म्हणते की ये बाबाने आईसाठी अंगठी आणली. तर रमा आता पटकन आरोहीला गप्प करते. आरोही म्हणते की हे बघ अगं, बाबांनी ही अंगठी तुझ्यासाठीच आणली. रमा म्हणते हे बघ, अजूनही आपल्याला माहिती नाही नक्की ही अंगठी त्यांनी कुणासाठी आणली ती. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की कसं माहिती आहे ग तुला? तेव्हा आता अक्षय आता बाहेर बसलेला असतो. हळूच आरोही पुन्हा अक्षयकडे जाऊ लागते. अक्षयच्या पाठीमागे येऊन आता आरोही विचार करते की आपल्याला आता बाबाला विचारायलाच हवं, आईसाठी तू काहीतरी गिफ्ट आणलंय की नाही म्हणून. आणि पटकन आरोही आता अक्षयच्या शेजारी येते. आणि अक्षय आता त्याच्या मोबाईलमधील ते अंगठीचं चित्र बघत असतो. तेवढ्यात आरोही पाठीमागून येत आता त्या मोबाईलमध्ये बघते आणि विचार करते की बाबाला, म्हणजे आईला अंगठी हवी आहे याचा विचार बाबा करत होता की काय. आणि पटकन आता आरोहीने अक्षयच्या हातातील ते अंगठीचं पिक्चर बघितलेलं असतं आणि आरोही समजून चुकलेली असते की ही अंगठी आईसाठीच बाबाने आणलेली आहे. रमा आता विचार करत आरोहीला म्हणते की मला नाही वाटत हे, आणि मला ना विश्वासच बसत नाहीये की यांनी माझ्यासाठी अंगठी आणली म्हणून. आरोही म्हणते की आई, अगं असं काय बोलतेस, ही अंगठी ना तुझ्यासाठीच आणली आणि मला वाटतंय बाबांनी ही तुझ्यासाठीच आणली असेल. आरोही आता पटकन ती अंगठी आपल्या हातात घेते, त्या बॉक्समधून अंगठी काढते आणि रमाला सोफ्यावर बसवत आरोही ती अंगठी रमाच्या हातामध्ये घालू लागते. रमा म्हणते की आरोही, ही अंगठी अजून कुणाची आहे, कुणासाठी आणलेली आहे माहिती नाही, तोपर्यंत घालू नकोस.
आरोही आता ऐकायला तयार नसते. आरोही रमाचा हात धरते आणि पटकन त्या रमाच्या हातामध्ये आरोहीने अंगठी घातलेली असते आणि रमाच्या हातामध्ये अगदी परफेक्ट ती अंगठी जाताच आरोही उड्या मारून आता हसू लागते. आरोही म्हणते, बघितलं का आई, तुझ्या साईजची आहे आणि म्हणून बाबांनी तुझ्यासाठीच आणली आहे. रमा आता ती अंगठी काढू लागते तर आरोही म्हणते की आई अगं कशाला काढते ती अंगठी, बरोबर तुझ्या हातात एकदम परफेक्ट बसली. रमा म्हणते की तुझ्या हट्टापायी तुला मी घालून दाखवली ना आरोही अंगठी, जेव्हा आता बाबा मला अंगठी देईल ना तेव्हा मी घालेल अंगठी. पण आता ती अंगठी मात्र रमाच्या बोटातून निघत नसते. रमा आता खूप प्रयत्न करते. रमा म्हणते की आरोही ही अंगठी निघत नाही. आरोही म्हणते की दाखव मी काढते, पण आता आरोहीला सुद्धा ती अंगठी निघत नसते. रमा म्हणते की सतत तुला काही ना काही आगाऊपणा करायचाच असतो आणि आता बोटातून अंगठी निघत नाहीये, काय करायचं आरू. रमाला आता अक्षय तिकडे येण्याची चाहूल लागते. पटकन तो रिकामा अंगठीचा बॉक्स पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवत रमा आता आरोहीला घेऊन तेथून बाहेर निघून जाते. रमा आरोहीला घेऊन आता किचनमध्ये येते आणि त्या अंगठीवरती आता तेल सोडून ती अंगठी काढू लागते. रमा आरोहीला म्हणते की काय गरज होती का तुला माझ्या बोटात अंगठी घालायची, आणि आता अंगठी निघत नाहीये आणि जर ती निघली नाही तर मग काय करायचं. आरोही आता इकडे तिकडे बघू लागते. आता आरोही पटकन हँडवॉशचं लिक्विड घेते, तेही बोटावरती टाकते, अंगठीवरती टाकते, पण त्याने देखील अंगठी निघत नसते. ते बघून आरोही म्हणते की अगं आई, मी तुला सांगते ना, बाबाने ना ती अंगठी तुलाच द्यायलासाठी आणली असेल, म्हणूनच ती अंगठी बोटातून आता निघत नाहीये. आरोही म्हणते की अगं आई, बाबाने तुझ्यासाठीच ती अंगठी आणली, म्हणूनच तुझ्या बोटात अगदी परफेक्ट मापाची अंगठी आणली ती. आणि ते ऐकताच रमा म्हणते काही बोलू नकोस आरोही, गप्प बस आता. तेवढ्यात हिरावती आता तिथे येते. तर हिरावती येताच रमा आता पटकन तो हँडवॉशचा आणि तेलाचा डब्बा पाठीमागे लपवते आणि हिरावतीकडे बघते. हिरावती म्हणते काय गं, काय चाललं इथे. आरू म्हणते की त्याचं काय आहे ना, मला भूक लागली होती म्हणून ती माझ्यासाठी काहीतरी खायला करायला आली. हिरावती रमाकडे बघते आणि म्हणते की अच्छा असं आहे का. पण तेवढ्यात राणी आता डब्याच्या पिशव्या घेऊन तिथे येते आणि राणी आता त्या पिशवीतील डबे बाहेर काढू लागते आणि म्हणते की आज ना आपल्या घरात काहीतरी आहे, म्हणून आपल्या घरात स्वयंपाक होणार नाही आणि जे काही करायचं आहे त्याची ऑर्डर बाहेरूनच करून आणली आणि हे सगळे डबे अक्षय भाऊंनीच बोलावलेत. ते ऐकताच आरोही म्हणते की म्हणजे आज काय स्पेशल आहे असं आणि काय इम्पॉर्टंट आहे. आता राणी म्हणते की ते मला काही माहिती नाही, अक्षय भाऊंनाच माहिती असेल. तर हिरावतीला आता सगळं माहिती असतं. हिरावती म्हणते की ठीक आहे, आज दिवाळी आहे तेव्हा असेल काहीतरी महत्त्वाचं असं. आणि हिरावती म्हणते की संध्याकाळी पार्टी पण आहे बरं का. राणी म्हणते की मला वाटतं की अक्षय भाऊ काहीतरी मोठं सांगणार आहेत म्हणे, कारण मगाशी त्यांचं बोलणं मी ऐकलं होतं. ते ऐकताच आता हिरावती म्हणते की राणी कशाला उगाचच अशा गोष्टी चोरून ऐकायच्या, बरोबर ना. हिरावती आता ते बोलताच राणीचा चेहरा पडतो. राणी म्हणते मी कुठे काय चोरून ऐकलं. तर हिरावती म्हणते गप्प बस. हिरावती म्हणते की मला सुद्धा माहिती नाही अक्षयच्या डोक्यात काय आहे आणि तो आता हे जेव्हा सांगेल ना तेव्हाच ते कळेल. आणि तुला कसं कळालं. आणि त्यानंतर इकडे आता पटकन सीमाच्या ओरडण्याचा आवाज येतो. हिरावती म्हणते की जा राणी, त्या सीमा वहिनीची बावली तिला शोधून दे. राणी बाहेर जाताच हिरावती आता रमाकडे बघते आणि रमाला म्हणते की आता तू तयारी ठेव आणि हिरावती बाहेर निघून जाते. इकडे आता रमाला काय करावं कळत नसतं. तर आरोही रमाला म्हणते की आई, मला वाटतंय बाबा ना खूप मोठं सरप्राईज देणार आहे. आरोही म्हणते की मला वाटतंय की आता ना खूप मज्जा येणार आहे. इकडे रमा आता विचार करते की नक्की यांच्या मनात काय आहे तेच काही कळत नाही. रमा म्हणते की नक्की यांच्या मनात चाललंय तरी काय तेच काही कळायला मार्ग नाही आणि नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता रमाच्या लक्षात येत असते. कारण अक्षयसुद्धा त्याविषयी काही बोललेला नसतो आणि हिरावतीसुद्धा. तेव्हा नक्कीच अक्षयच्या मनात काय चाललंय आणि अक्षय कोणतं सरप्राईज देणार आणि संध्याकाळी पार्टीमध्ये आता अक्षय काय काय बोलणार, हे आता याचा विचार रमा करू लागते. आता इकडे हिरावतीने एंगेजमेंटसाठी साड्यासुद्धा आणलेल्या असतात. त्या सगळ्या साड्या मालविकाला दाखवत हिरावती म्हणते की अगं एंगेजमेंटसाठी ना तुला साडी कुठली नेसायची ना ते सुद्धा एकदा बघून घे.
त्यानंतर आता इकडे मालविका त्या आणलेल्या साड्यापैकी कोणती साडी जास्त सुंदर आहे हे बघू लागते आणि तेवढ्यात एक साडी आता मालविकाला आवडते. पण इरावती ती साडी आता मालविकाकडून आपल्याकडे घेते आणि म्हणते की तुझ्यापेक्षा एक स्पेशल माणसाला ही साडी देण्यासाठी मी आणली. मालविका विचार करते की माझ्यापेक्षा अजून सरप्रायझिंग माणूस कोण असू शकतो. मालविका म्हणते तुम्हाला घालायची का ती साडी, तर इरावती म्हणते नाही. आणि तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो. अक्षयला बघता क्षणी इरावती ती साडी अक्षयकडे देते आणि म्हणते की अक्षय ही साडी तू रमाला नेऊन द्यायची. ते ऐकताच आता अक्षयला धक्का बसतो. तर त्यावर इरावतीने आता त्या साडीवरती गजरासुद्धा आणलेला असतो आणि तो गजरा त्या साडीवर ठेवत इरावती म्हणते की अक्षय हा गजरासुद्धा तू रमाला नेऊन द्यायचा. तुझे आणि मालविकाची आज एंगेजमेंट आहे की नाही. अक्षय म्हणतो रमा आपल्याशी कशी जरी वागत असली ना तरीसुद्धा आपल्याला रमासोबत चांगलंच वागायचं आहे अक्षय, आणि आपण तिलासुद्धा विसरायला कामं नाही, कारण आपण ही चांगल्या मानानेच तिला देतोय. इरावती म्हणते की तेव्हा ही साडी अक्षय तू रमाला नेऊन दे आणि तिला एंगेजमेंटमध्ये नेसून घेऊन यायला सांग, कारण तुझी एंगेजमेंट ही सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आहे. अक्षयचं मन आता तयार होत नसतं. अक्षय आता इरावतीला म्हणतो की आपण उगाचच तिला हर्ट करतोय. इरावती म्हणते की हर्ट कशाला करतो आपण तिला तर ही साडी चांगल्याच मानाने देतो ना. इरावती म्हणते की 7 वर्षापूर्वी ती आपल्यासोबत कशी वागली अक्षय, आणि आत्तासुद्धा आपल्यासोबत ती तशीच वागते, यासाठी आपण तिला ही साडी देतोय. इरावती म्हणते की हे बघ अक्षय, मी सांगेल ते तुला करावंच लागेल आणि माझी तुला शपथ आहे. अक्षय म्हणतो की आत्या उगाचच मला तू अशी शपथ घालू नकोस. अक्षय म्हणतो की आत्या आपला असा स्वभाव नाही आहे आणि हे असलं वागणं ना आपण कधी वागतच नाही आहेत. इरावती म्हणते की आपला स्वभाव जरी नसला तरी तिची आपल्याला दृष्ट लागू नये म्हणून आपल्याला हे करावं लागेल. आणि तेवढ्यात आता मालविका म्हणते की 1 मिनटं असं का वाटतंय तुम्हाला. तर अक्षय म्हणतो की कारण कुणालाही फसवण्याचा आमचा तसा स्वभाव नाही आहे. मालविका म्हणते की ती तुम्हाला सोडून गेली होती आणि तीच पुन्हा परत आली ना तरीसुद्धा तुम्हाला असंच वाटतंय का की तिचं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून. इरावती म्हणते की असलं तर असू दे, पण अक्षय तू चांगल्या मनाने दे आणि प्रेमाने तू ही साडी रमाला दे. आणि अक्षयचा नाविलाज होऊन अक्षय आता पटकन ती साडी आणि तो गजरा घेऊन बाहेर जातो. अक्षय साडी द्यायला जाताच इरावती इकडे खुश होते. पटकन मालविका दरवाजा बंद करून घेते. इरावती आता मालविकाला म्हणते की हे बघ अक्षय आणि तुझी आता एंगेजमेंट होणार आहे, आणि जेव्हा तुमचे दोघांची ही एंगेजमेंट होणार आहे आणि होत आहे त्याच वेळेस माझं लक्ष मात्र रमाकडे असणार आहे. आणि इरावती म्हणते की आपलं माणूस आपल्यापासून कायमचं दूर जातंय हा तिच्या डोळ्यात दिसणारा मला तो त्रास बघणं खूप आवडणार आहे. इरावती म्हणते की तिच्या डोळ्यात दिसणारा तो त्रास बघून मला एवढा आनंद होणार आहे ना की मी शब्दात सांगूच शकत नाही मालविका. इरावती म्हणते की बुद्धिबळाच्या पटावरती फायनली मी माझा राजा असा इकडे फिरवणार आहे आणि शेवटी मी माझा डाव शेवटी फायनली जिंकणार आहे, म्हणजे जिंकणारच आहे. इकडे आता अक्षय रमाला ती साडी आणि गजरा देतो आणि संध्याकाळी एक मोठी पार्टी असून त्यामध्ये मला एक सरप्राईज द्यायचं आहे हे आता अक्षय सांगून पटकन आता ती साडी रमाला घालण्यासाठी बोलतो आणि निघून जातो. इकडे रमाला मात्र काही कळत नसतं हे सगळं काय चाललंय आणि अक्षय आता कोणतं सरप्राईज देणार आहे. इकडे इरावतीने सुद्धा ते सगळं गुपित आता लपून झाकूनच ठेवलेलं असतं. रमा आता अखेर नाविलाजाने ती साडी घालते. रमा विचार करते की यांनी आपल्याला ही साडी दिली तेव्हा आपल्याला ही घालावीच लागेल. आणि इकडे आता रमा ती साडी घालता क्षणी संध्याकाळी आता सगळे पार्टीचं आता आयोजन केलं जातं. तर इरावती आता पटकन पुढे येते आणि म्हणते की आज एक सरप्रायझिंग पार्टी ठरलेली आहे आणि त्यामध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का ही पार्टी कशासाठी आहे. ते ऐकताच आता सगळेजण पुन्हा इरावतीकडे बघू लागतात. तर इरावती म्हणते की अक्षय आणि मालविकाची आज एंगेजमेंट होणार आहे. आणि ते ऐकताच रमाला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. खुश होऊन हसतच इरावती म्हणते की आज अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट होत आहे. आणि पटकन आता इरावती अक्षयला म्हणते की अक्षय तू आणलेली अंगठी मालविकाच्या बोटात घाल. अक्षय पटकन त्या अंगठीची डबी आपल्या हातात घेतो आणि तिचं झाकण उघडतो, पण त्यामध्ये अंगठी नसती. अक्षय आता मोठा धक्का बसून इरावतीकडे बघतो आणि म्हणतो की आत्या यामध्ये अंगठी नाही आहे. आणि इरावतीला सुद्धा आता मोठा अचंबा वाटतो. तर
आरोही रामाकडे येते आणि रामाचा हात आपल्या हातात घेत म्हणते की अंगठी तर आईच्या बोटात आहे. सगळेजण आता रामाकडे बघू लागतात. इरावती रागाने रामासमोर येते आणि म्हणते की काढ ती अंगठी, या अंगठीवरती मालविकाचा अधिकार आहे आणि तू ती अंगठी कशी घातली. तेव्हा रमा तिच्या बोटातून ती अंगठी काढू लागते, पण ती अंगठी आता रमाच्या बोटातून काही केल्या निघत नसते. तर तेवढ्यात आता सीमा पुढे येते आणि मालविकाकडे रागाने बघत सीमा आता इरावतीला म्हणते की शेवटी जे ज्याचं असतं ना ते त्याच्याकडेच जातं आणि म्हणून ती अंगठी तिच्याचकडे गेली आणि कारण त्या अंगठीवरती या मालविकाचा नाही रमाचा अधिकार आणि हक्क आहे आणि बरोबर नशिबाने ती रमाकडेच गेली. ती ऐकताच अक्षय आता रमाकडे बघतो आणि खरोखर आता अंगठी रमाच्या हातात जाऊन ती अंगठी रमाचीच असल्याचे आता देवाने सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि इरावतीचा प्लान पुन्हा एकदा फसलेला असतो. तेव्हा आता त्याच एंगेजमेंटमध्ये इरावतीचं पापाचा हंडा भरून खरे सत्य कसे अक्षय समोर येणार आणि इरावती खोटी आणि रमाच खरी सिद्ध होऊन अक्षय आता ती अंगठी रमाच्या बोटात असणारी अंगठी पुन्हा रमाचीच असल्याचे कसे आता अनाऊन्समेंट करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.